गुळवणीत टाकली की जाग्यावर इगरायची ती ओरिजिनल पोळी. पुरणपोळी बरं का, अशी गुळवणीत टाकली की इगारली पाहिजे. नाही तर आताच्या पोळ्या आया 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 आया. एक महाराज एका गावात जेवाय त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटली ना. अरे काय लबरची का काय बा. एक जण दुकानात गेलं, म्हणला छत्री द्या. घेतली छत्री. घेणारा म्हणला दुकानदार ह्याची गॅरंटी किती. दुकानदार म्हणले ह्याची गॅरंटी तू मरेपर्यंत, फक्त 2 गोष्टीला छत्रीला जपायचं. म्हणले काय, उन्हात काढायचे नाही आणि पावसात वापरायचे नाही. मग छत्री काय देवाऱ्यात पुजायची का. अरे त्याचा उपयोग त्याच्यासाठी ना, उन्हापासून संरक्षण आणि पावसापासून संरक्षण. मग त्याच्यातच नाही वापरायची, घेऊन करायचंय काय. तसं जी गोष्ट ज्याच्यासाठी मिळाली त्याच्यासाठी जर वापरली नाही तर ती निरर्थक आहे. विडलं आपल्याला मानवी देह मिळालाय, हा देह नेमका मिळाला कशासाठी. दिला देह कशासाठी मिळालाय. मूर्खपणा करण्यासाठी नाही. देवे दिला देह भजना. मी नावाज थोडा रिटर्न गेन ट्रबल द्या, थोडं शार्प द्या. मग भजनासाठी, भजन कशासाठी करायचं, देव मिळवण्यासाठी. म्हणजे देव मिळवणं ही मनुष्य जन्माची सार्थकता आहे. आणि आजच्या अभंगात तर सांगितलंय की संतांनी कृपा करणं ही जन्माची सार्थकता आहे. मग संगती कस काय लावायची. देव मिळवणं सार्थकता आहे का संतांनी कृपा करणं ही खऱ्या अर्थानं सार्थकता आहे. विडवलं त्याचं उत्तर असे, देव मिळवणं हीच सार्थकता आहे, पण संतांनी कृपा केल्याशिवाय देव मिळत नाही. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते. अगोदर संतांनीच कृपा करावी लागते, त्याच वेळेस भगवंत आपल्याला दर्शन देतो. आणि ज्या वेळेस संत आपल्याला जवळ घेतील त्याच दिवशी खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल की जन्मा आलो त्याची आजी फळ झाली साची. संतांनी कुशीत घ्यावं, संतांनी जवळ घ्यावं, त्यावेळेस जन्माची सार्थकता आहे. आणि संत फक्त सज्जनाला जवळ घेतात असं नाही, संत दुर्जनालाही जवळ घेतात. कसाही असू द्या, खट नट यावे यारे यारे लान थोर याती फल जाणारी नारा करावा विचार नलगे दिला कोणाची. यारे यारे लान थोर याती फल जाणारी नारा करावा विचार नलगे दिला कोणाची. फल जाणारी नारा भेदभाव नाही. यारे यारे लहान तोर हा भेद नाही. आज सुद्धा आहे ज्ञानोबा तुकोपर्यंत जे जे करण्यासाठी आपण काय का जातीतल्या का पंथातल्या का वर्णातल्या का विचारातली माणसं मुळेच नाही. मांडीला मांडीला बसलो ज्ञानोबा तुकोबाची कृपा. महाराष्ट्राच्या मातीचे वैभव आहे. काय महाराष्ट्र, काय का म्हणतात, करा कष्ट खाऊष्ट जय महाराष्ट्र. बिघडला काय, महाराष्ट्राची व्याख्या लिहून घ्या. माणसानं माणूस जोडून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. नामदेवरांच्या ताटातलं जगाच्या बापाने खाल्लं उष्ट. समाजाची सेवा करताना परमार्थामध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट, कारण राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. वाजवा जरा जोरात टाळ्या, काना काना खाना जरा. इकडून येऊ द्या टाळ्या जरा, आपल्यात जास्त वाजत येत. हा बसणारे जरा फ्रेश बसा, कारण टाळ्याला काही टोल नाका नाही, जीएसटी नाही, टॅक्स नाही. जरा कीर्तनात बसले आणि बसा, तुमच्या चेहऱ्याकडे बघून थोडं आम्हाला बी असं हातून आलं पाहिजे. जरा ऐकतेत आहे भाऊ आपलं, असं दगडावणी बसू नका, जरा मोकळं बसा. जन्माची सार्थकता देव मिळवण्यात, संताशिवाय देव मिळत नाही. मग ज्या दिवशी संत कृपा करतील त्याच दिवशी खऱ्या अर्थानं जन्मा आलो त्याची. अभंग संत बर प्रकरणातील देवाने कृपा करेल त्या दिवशी सार्थकता नाही. संत ज्या दिवशी जवळ घेतील खऱ्या अर्थानं. आजच्या अभंगाचा हा सारांश आहे की संतांनी जवळ घ्यावं. विडवलं ऐका, संतांनी जवळ घेतल्यावर काय होतं, जन्माची सार्थकता कुणाच्या झाली. पैठण निवासी नाथ महाराज, नाथ महाराजांच्या घरी देव काम करत होता. काय काम करत होता. पाणी जागरी चक्रपाणी वाहे, पाणी जागरी चक्रपाणी वाहे. आनंद भक्ती
बिनपगारी फुलं अधिकारी, पैसे देऊन माणसं कामाला मिळा नाहीत. मिळतात का माणसं कामाला? आता हे जे मिळतात एका पोराला 30,000 रुपये महिना ठरलाय का मालकाकडे. मालकाने सांगितलं ही काम करायला आणि ती ते मला ओके शेट तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत, पण माझ्या 2 अटी तुम्हाला मान्यच करावं लागते. म्हणले बोल काय म्हणणे तुझे? पहिली अट, मला झोपेतून उठलं की जेवायला लागतं. म्हणले दिलं. आणि दुसरी अट, मला जेवलं की झोपावं लागतं. अरे काम काय स्वप्नात करणार आहे का? तुला झपकाय पाहिजे रे. उठलं की गिळतून गिळलं की झोपतो. काम काय स्वप्नात करणार आहे का? म्हणजे नुसत्या लबाड्याला धंदा ना. पैसे देऊन माणसं काम करणार आणि देव भक्ताच्या घरी फुकट काम करतो. असे भक्ताचे घरी आवाज थोडा मॉनिटरला वाढ. कामी न सांग करण्याचं कमी ठेवा. बॉक्सला सोडा पावर. कामी न सांगता करी, न सांगता काम करतो मायबाप. श्रीमंत संत ऐश्वर्य संपन्न नाथबाबा जन्म आलो त्याचे ह्याच्यावर सांगतो. त्या नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळीचा स्वयंपाक व्हायचा बरं का. आणि गिरजा मातेसारखी पोळी आजपर्यंत कोणाला जमली नाही. पोळी गुळवणीत टाकली की जाग्यावर इगरायची, ती ओरिजिनल पोळी. पुरणपोळी बरं का, अशी गुळवणीत टाकली की इगारली पाहिजे. नाही तर आताच्या पोळ्या आया 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 आया. एक महाराज एका गावात जेवाय त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटली ना. काय लबरची का काय बा, लय जड असतात म्हणे काय काय मावल्या स्वयंपाकाला. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली करपेवाडी, मध्ये झळकेवाडी, वर तांदळवाडी. म्हणजे वर मोकळाच तांदूळ, मध्ये जळायला आणि खाली कर आपल्याला. कुकर सुद्धा म्हणतो कुणीकडून शिट्टी देऊ बा आता. असले अवघड बरं स्वयंपाक करावं महिलांमध्ये आमच्या गिरिजा मातेनं. आज सुद्धा सरपंचाच्या घरी आम्हाला भोजन करण्यासाठी अत्यंत सुंदर प्रकारे पंचपक्वान साधू संत येते घरात तोची देवळे. ते गोड आनंद वाटला. नाथ महाराजांच्या घरच्या पोळ्याचीच आठवण आली. असं सुंदर स्वयंपाक बनवला होता मायबाप. नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळी. आणि नाथ महाराजांच्या घरच्या पुरणपोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा एक सामान्य घरचा बालक नाथ महाराजांच्या घरी राहिला होता. काहीच करत नव्हता, फक्त खाण्यासाठी आला होता. फक्त खाणे, पोळ्या खायचं आणि झोपायचं, पोळ्या खायच्या आणि झोपायच्या. हा, आणि हळूहळू भजनाची गुढी लागली त्याला. नाथ महाराज पूजा वगैरे करायला बसल्या मग गणगोळी उघडून द्यायचा, फुलं आणून द्यायचा, पाण्यात छोटी मोठी कामं करायचा. पण लय पंडित वगैरे ज्ञानी तसला काय त्याचा संबंधच नव्हता. आपला भोळा होता मायबाप. त्याचं नाव गावबा. संतांनी जवळ घेतल्यावर खऱ्या अर्थानं जन्माची सार्थकता हे मी सांगतोय, चित्त देऊन ऐका. आता गावबा अत्यंत साधा होता, पण नाथ महाराजांचा जो मुलगा आहे तो हरिपंडित. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण उघडूनच प्याला होता तो. हा, लय अभ्यास होता. त्याच्यामुळे वरच्या 2-4 गुंड्या तो लावितच नव्हता. म्हणजे तो गुंड्या लावित होता पण लावल्या तरी तुटत होत्या, कारण त्याची 36 तेवढी फुगली होती अहंकारानं. आणि ही तर अहंकार नको बर का. हा, फार वाईट आहे. जेवढी नम्रता जीवनामध्ये असेल तेवढं देवाला हृदयात कोणण्याचे चान्सेस जास्त आहेत. नम्र झाला होता तिने कोंडिले अनंता. नम्रता फार महत्वाची. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मुंगेहून साखर खायची. मुंगी दिसायला आणि झटका वाईट आहे. 2-4 मुंगे एकत्र बसण्यात एक मुंगी म्हणणे मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला. दुसऱ्या मुंगीने खनकोन कानाखाली हाणले. म्हणजे आतरून बघून पाय पसर. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उचलली जीभ लावले टाळ्याला झपको काय म्हणले. जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, बिलुरातून एखादा दिल्लीला चालला गेला असन, जाऊ शकतो. काय कोणाचं कोणी भविष्य बघितलंय. आणि गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसले तर नॉनस्टॉप तिने दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, पासपोर्ट नाही, नॉनस्टॉप दिल्ली. तिथं गेल्या त्या मुंगीने बिलुऱ्यातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. न्यू पार्लमेंट इन दिल्ली म्हणले 2 मिनिटात व्हिडिओ कॉलवर मोदी साहेब सुद्धा तुला दाखवते. मग बेलुरातली मुंगी म्हणली होय ग तू दिल्लीला कस काय गेली ग. मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला.
कळतंय का बघा. आणखी जरा तुकडं करून सांगतो. ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा, आणि माझ्या ज्ञानोबाऱ्या रूपी मोठ्याचा हात धरा, मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आयुष्यात तुका म्हणे जाणन व्हावे लहानाहुनी. लोक म्हणते शिकला तेव टिकला, शिकला तेव टिकला का हुकला तुमचं तुम्ही बघा. पण मी एक वाक्य सांगतो, जे वाकला तेवच टिकला. वागता आलं पाहिजे. जय हरे जय हरे जय हरे. लोक म्हणतात भारी माणूस आहे. इलेक्शन मध्ये ज्याला निवडून यायचे त्याने काम थोडी कमी करायचे, फक्त वाकाय शिकायचं. ही सिस्टीमच अशी जगाची. वाकला तेवच टिकला. विडवलं महापूर आला आणि मोठ्याला खोडाची झाड होती. वाचती महापूर धाडी महापूर धाडी महापूर धाडी महापुरामध्ये मोठ्याल्या खोडाची झाडं दनादन उचलून आपटतात, पण बारकाली जी लवाळ असते ती वाकत्यात. ते लवाळे वाचते. म्हणून जीवनामध्ये नम्रता ठेवा. नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित वाकतच नव्हता हो. आणि नाथ महाराजांनी रामायणच्या युद्धकांडापर्यंत रामायणाचा भावार्थ लिहिला. उत्तरकांड राहिलेलं होतं. नाथ महाराजांचं वय झालं, हात थरथर कापायला लागले. त्या हरिपंडिताला असं वाटायचं की आता राहिलेलं रामायणाचं काम आपल्याकडेच येईन. ते नाथ महाराजांना सारखा टोचून म्हणायचा, नाथ बाबा राहिलेलं रामायण कोण लिहिन. त्याला असं वाटायचं की नाथ महाराज म्हणते तुझ्याशिवाय कोण आहे बाबा, आता मला तूच ले. नाथ महाराज म्हणले काळजी करू नको, राहिलेलं रामायण माझा गावबा लिहिन. गावबा ते होतं बोहळा आहे म्हणले. असू दे बोहळा, बोहळा असाव पण गाबुळा नसाव. बोहळा पार वाटला रे, पण गाबुळा नको. गाबुळा म्हणजे अर्धा पिकलेला ना अर्धा कच्चा. नाहीतर देव हा बोहळ्यालाच भेटतो. हरी पाद प्राप्ती बोळ्या भाविकाची. हरी पाद प्राप्ती हरी पाद हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती हरिपद चॅप्टर माणसाचं बी परमार्थात काम नाही. हा ले चॅप्टर असते ती तर्कवान असतात. असंच का तसंच का. तू गप बाबा, तुझ्या संग डोकं लावा, आम्हाला टाइम राहिला नाही. कीर्तन करताना कंबरच का बांधता, मग काय मुंडकं बांधू का. तुझं काय म्हणे मारायच्यात का तुला कीर्तन कर. धोतरच का घालता, जीन पॅन्ट करू का बरमुड्याव करू. एक तर थंड वाजते मारण्याची. आणि ही ज्याच डोकं लावणारी ही गाभोळी माणसं ही चित्र असते. भोळी पार वाढली बुवा. हा गाबुळा नको रे. ते अर्धा पिकला ना अर्धा कच्चा तेव्हा धोकाच देणार. निवळ मूर्ख परवडला, केवळ अतिशहाणा परवडला. मधली भयानक असते. हा मूर्ख माणसाला भांडणं करायचं कळत नाही ना. अति विद्वान भांडणाच्या भानगडीत पडे. भांडणाचा नाद कुणाला आहे, ज्याला थोडं कळतं ती जास्त वळवळ करतं. ज्याला गायनातलं थोडं कळतं ती बसल्या बसल्या बोट दाखी त्यात थोडं वर म्हणा. मारायच्यात का काय भजनी तुला. इथं बिंबीच्या देटापासून आरडाव लागते तो वरचा पंचम लागतो. तू अजून बोटत मग तू आम्हाला घालवायचं ठरवलंय का काय बुवा.
इतका गोड मृदंग वाजत, दोन्ही मृदंगाचार्य, तिन्ही बी मृदंगाचार्य, तरी बी कीर्तन संपल्यावर एका छान वाजवला पण म्हणावा, मग तू वाज, हे मला काय येत, गप मग. येत नाही तर डोकं लावायचं नाही, आणि ज्याला कळत नाही ती डोकं लावायला हुशार. ज्याने आयुष्यात कधी हरिपाठ वाचला नाही, कवा गाथा वाचला नाही, कवा ज्ञानेश्वरी नाही, ती आम्हाला भिडणार. तू खूप बऱ्यांना नेलं, विमान आलतं, विमान कुठं उतरलं होतं, तुझ्या बापाच्या रानात, तुला काय करायचं. ज्याच डोकं लावणाऱ्यांची संख्या लय वाढली बघा सध्या. एकदा माझा कीर्तनाचा विषय झाला, शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमटी, जसं पेराल तसं चुकवत. आता काय चुकलं माझं, त्याला माऊलीची ओवी दिली. जे क्षेत्री जे पेरी जे ते वाचून आनंद उपजे, पाहिजे त्याची देखी जे दर्पण आरशाची बघाल तेच दिसतंय, आणि जमिनीत पेराल ते चुकवते, असं माऊलींची ओवी. काय चुकलं माझं, पेराल ते चुकवणार. ते कीर्तन संपले, मला भेटलं, मला पेराल तसं उगवत नाही. म्हणलं काय झालं, मला शेंगदाणा पेरलाय, त्याला टरफलं कुठून येतं. त्याने तर्क बघा बर का कसा लावला. मी म्हणलं शेंगदाण्याला शेंगदाणा नाही, डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे. उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी नाही, त्याने चहा प्यायला घरी नेलं, आणि मी म्हणलं मला फक्त चहा ना. ते मला हा चहा, त्यानं असं कपात चहा ना, मला धरा, मला हा मला फक्त चहा. ते मला चहाचं की बिस्किट नाही आणलं, मला बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईल, म्हणजे मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल. मला आयो तुमच्या कुठं ना दिला का, मग तुला आधी कळत नव्हतं का, आम्ही रोज 2 गाव फिरतो, म्हणजे आम्ही काय मूर्ख आहेत का काय बा. आणि तसल्यांची संख्या झाली जास्त, त्याला एकच प्रमाण फेड बसते, अनंत वाचाळ बरळ ते बरळ तया कायचा गोपाळ. त्या बरळणाऱ्यांच्या सपना सुद्धा देव जाणार नाही. विडवलं बोहळा असावा पण गाभोळा नसावा, हे तर आपला विषय चाललाय. नाथ महाराजांच्या घरी पोळ्या खाण्यासाठी येत होता, त्याचं नाव गावबा. अति पंडित हरी पंडित मुलगा. कोण लिहिन रामायण, नाथ महाराज म्हणले गावबा लिहिन. नाही लिहू शकत, निरक्षर आहे, आडाणी माय बाप, नाही लिहिणार. नाथ महाराज म्हणले लिहिणार, बोलवा गावबाला. गावबाला जवळ बोलवलं आणि नाथबाबाने आलिंगन दिलं, आणि संतांच्या आलिंगनाची ताकद. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. हा आलिंगने आलिंगन संताचिया दिव्य झाली माझी काया, मस्तक हे माया हरितांचा धीर, हो मस्तक हे माया हरितांचा संताचिया दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांची ठेविता. संतांच्या चरणावर जर नुसतं नसतं मस्तक झालं, आणि संतांना आलिंगन दिले, ते काया दिव्य रपते. नाथबाबाने गावबाला आलिंगन दिलं, आणि त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजपर्यंत शास्त्रकारांना लक्षात आलं नाही की नाथ महाराजांचं रामायण नेमकं कुठं संपले आणि गावबाचं कुठं सुरू झाले. एवढी समरूपता, एवढी एकरूपता त्या गावबाच्या भाषेमध्ये निर्माण झाली. असं महाकाव्याचा शेवट माझ्या गावबानं केला. हे का घडलं तर नाथ महाराजांसारख्या संतांना ज्या दिवशी गावबावर कृपा केली, त्या दिवशी गावबाला सुद्धा वाटलं की माझा जन्म खऱ्या अर्थानं आज सफल झाला. अभंगाचा